मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत या आठवड्यातील साप्ताहिक राशी भविष्य. चला तर मग जाणून घेऊया या आठवड्यामधल्या साप्ताहिक राशी भविष्यामध्ये कोणाच्या राशीत काय काय लिहिलेलं आहे. चला, पहिली रास आहे आपली मेष राशीसाठी हा आठवडा तुमच्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्यासाठी खूप चांगला आहे. तुम्हाला नवीन संधी किंवा आव्हानेही येऊ शकतात. आत्मविश्वास ठेवा आणि पुढाकार घ्या. तुमची आर्थिक स्थितीही सुधारू शकते. 2 नंबरची रास म्हणजे वृषभ रास. हा आठवडा तुमच्या नात्यांवरती लक्ष केंद्रित करण्यासाठी खूप चांगला काळ आहे. तुम्ही तुमच्या प्रियजनांशी काही महत्त्वाच्या गोष्टी बोलू शकतात. त्याशिवाय प्रामाणिक आणि खुलेही तुम्ही त्या प्रियजनांशी राहू शकतात. हा आठवडा तुमच्या वैयक्तिक ध्येयावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी खूप चांगला आहे. पुढची रास आहे मिथुन. हा आठवडा मिथुन राशीसाठी आरोग्य हे एकदम तंदुरुस्त राहील. पुरेशी विश्रांती घ्या आणि व्यायाम करा. तुम्ही तुमच्या आहारात काही बदलही करण्याचा विचार करू शकता. पुढची रास कर्क. हा आठवडा तुमच्या कुटुंब आणि घराच्या जीवनावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी खूप चांगला आहे. तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत जास्ती वेळ घालवू शकतात. हा आठवडा तुमच्या घरासाठी खूप चांगला आहे. घरामध्ये काही बदल करण्यासाठी खूप उत्तम मानला जाईल. सिंह. हा आठवडा सिंह राशीसाठी सर्जनशीलतेवरती लक्ष केंद्रित करण्याचा आहे. तुम्हाला नवीन प्रकल्प सुरू करायचे असतील तर करू शकतात. त्यासाठी काही प्रेरणा देखील तुम्हाला मिळू शकते. हा आठवडा सामाजिक क्षेत्रामध्ये यश मिळवण्याचा आहे. पुढची रास म्हणजे कन्या. हा आठवडा कन्या राशीसाठी आपल्या कामावरती लक्ष केंद्रित करण्याचा काळ आहे. तुम्ही नवीन जबाबदाऱ्या स्वीकारू शकतात. व्यवस्थित कार्यक्षम राहा. हा आठवडा तुमच्या आर्थिक स्थितीवरती खूप चांगला परिणाम करू शकतो. पुढची रास तूळ. हा आठवडा तुमच्या नात्यावर लक्ष केंद्रित करण्याचा आहे. तुम्ही नवीन लोकांना भेटू शकतात. हा आठवड्यामध्ये तुम्हाला प्रवास योग देखील आहे. वृश्चिक रास. हा आठवडा तुमच्या वैयक्तिक विकासावरती लक्ष केंद्रित करण्याचा आहे. तुम्ही स्वतःबद्दल अधिक जाणून घेऊ शकतात. हा आठवडा तुमच्या आध्यात्मिक विकासावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी चांगला आहे. धनु. हा आठवडा तुमच्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्यासाठी अत्युत्तम काळ मानला जाईल. तुम्हाला नवीन संधी मिळू शकतील. आत्मविश्वास वाढेल. पुढाकार घ्या. तुमच्या आर्थिक स्थिती सुधारू शकते. मकर. हा आठवडा तुमचे आरोग्य आणि इतर गोष्टी व्यवस्थित फलदायी ठरू शकतील. पुरेशी विश्रांती घ्या आणि व्यायाम करा. तुम्ही तुमच्या आहारात काही बदल करण्याचा विचारही करू शकतात. तो बदल खूप चांगला फायदेशीर ठरू शकतो. कुंभ रास. हा आठवडा तुमच्या कुटुंब आणि घराच्या जीवनावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी अतिउत्तम काळ आहे. तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत जास्ती वेळ घालवू शकतात. हा आठवडा तुमच्या घरात काही बदल करण्यासाठी चांगला आहे. पुढची शेवटची रास म्हणजे आपली मीन रास. हा आठवडा तुमच्या सर्जनशीलतेवरती लक्ष केंद्रित करण्याचा मानला जाईल. तुम्हाला नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी खूप चांगली प्रेरणा या आठवड्यामध्ये मिळू शकते. हा आठवडा सामाजिकरणामध्ये देखील तुम्ही समाज सेवेमध्ये देखील भाग घेऊ शकतात. मित्रांनो, हे होतं या आठवड्यातील साप्ताहिक राशी भविष्य. मित्रांनो, मी तुम्हाला हा आठवडा कसा जाईल हे थोडंसं पुढच्या वाटचालीसाठी छोटेसे केलेलं मार्गदर्शन ठरू शकते. चला तर मग, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.